आज आपण जळगाव सुपे येथील प्रगतशील शेतकरी श्री लक्ष्मण जगताप यांच्या मकेच्या प्लॉटवर आहोत. नमस्कार. नमस्कार. लक्ष्मणरावजी, तुम्ही सांगा की तुमचं ऊसाचं पीक असतं, तुम्ही एरंडामध्ये काम केलेलं आहे, तुम्ही तुरीमध्ये यावर्षी गोदावरीचं चांगलं उत्पादन घेतलंय, पण उन्हाळ्यामध्ये ही जी मका दिसते ही अत्यंत चांगल्या पद्धतीची वाढलेली आहे. असं काय वेगळं पण तुम्ही याच्यामध्ये केलं या पिकामध्ये? आम्ही प्रथम बारामती कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून आम्ही होमिओपॅथिकचे ह्याच्यावरती सर्व स्टेटमेंट केलेलं आहे. प्रथम आम्ही पेरते वेळेस होमिओपॅथिकचं एक औषध डॉक्टरांनी दिलं आम्हाला, सरांनी. ते आम्ही लावून पेरणी केली आहे. बियाणेला लावून पेरणी केली आहे. आणि पेरणी केल्याच्या नंतर एक 15 दिवस 3 आठवड्यामध्ये एक चांगली 1.5 फूट मका आल्याच्या नंतर त्याच्यावरती एक दुसरं एक त्यांनी औषध दिलं नंबर 2 म्हणून, आणि त्याची एक फवारणी घेतली. आणि नंतर एक 1.5 महिन्याची ज्या टायमाला मका झाली त्याच्यावरती आळीचं औषध म्हणून एक आळी सगळ्या भागामध्ये मकेवरती खूप मोठी आळी येते असती, आणि त्याच्यावरती आम्हाला आळी कंट्रोल होत नव्हती, म्हणून आम्हाला ती कंट्रोल करायची होती आळी. म्हणून त्याच्यावरती फक्त आळीचं औषध घेतलं आपण ह्याच्यावरती. म्हणजे पहिलं औषध घेतलं तुम्ही बियाण्याला लावायला, बियाणाला दुसरं वाढीचं घेतलं, आणि तिसरं आळीचं घेतलं. एकूण तुम्हाला ह्याला काय केमिकल फवारलंय का तुम्ही? नाही, ह्याला एकही केमिकलची फवारणी झालेली नाही, कुठलीच कीटकनाशकाची नाही, बिलकुल झालेली नाही. पण इथं कुठंच आळीचा प्रादुर्भाव कुठंच झालेला दिसत नाही. बिलकुल नाही झालेला. मग केमिकल मारून आळी कंट्रोल होते का नाही? सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आळी हे होमिओपॅथिकने कंट्रोल होत नाही. हे फक्त ह्याला रासायनिक औषधं घेतली पाहिजेत, म्हणजे कीटकनाशक घेतलं पाहिजे. परंतु आम्ही ज्यावेळेस कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली शेती करायला सुरुवात केली त्यावेळेस आम्हाला होमिओपॅथिकचं औषध दिलं, आणि ह्याच्यावरती एकच फवारणी होमिओपॅथिकची केली. पूर्णपणे 100% आळी यायला आलेली नाही. आणि ह्या मकेला ग्रोथ चांगला आला, चांगली वाढ चांगली आली. जवळपास अशा उन्हाळ्यामध्ये आज जवळजवळ 10 फुटापर्यंत ही जी वाढ गेलेली आहे काय, आणि हे कणसालाही चांगलं पडलेलं आहे काय. आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जर आपण होमिओपॅथिक जर नाही घेतलं तर आपण जर दुसरी औषध कीटकनाशक घेतलं तर ह्याला जर आपण आळीला जर कीटकनाशक घेतलं तर तेच कीटकनाशक ह्याच्यामध्ये जाते. ही मुरघासाला मका जाते, आणि मुरघासाला गेल्याच्या नंतर तेच गाईला जाते आणि तेच दुधामध्ये उतारतंय. त्याच्यामुळे हे आपण घरच्या गायीसाठीच